नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असा ढाबा स्टाईल पनीर मटर मसाला बघणार आहोत. मस्त अशी आपली आजची ही रेसिपी असणार आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅनमध्ये अशा प्रकारे मोठा मोठा चॉप करून घेतलेला 2 ते 3 मी इथे कांदे घालून घेतलेले आहेत. 2 ते 4 काजूचे तुकडे देखील घातलेले आहेत. थोडंसं तेल टाकून कांदा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा फ्राय करून घेणार आहोत. मस्त असा हलकासा ब्राऊन थोडासा होईपर्यंत कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे. इथे गॅसची फ्लेम कमी जास्त करत हा कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे. आता हा कांदा छान असा फ्राय झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. इथे मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये हा मी वाटाणा बॉईल होण्यासाठी टाकणार आहे. इथे मी बाजारामध्ये ज्या वाटाण्याच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत तो वाटाणा सोलून घेतलेला आहे. तुम्ही इथे फ्रोझन वाटाण्याचा वापर केला तरी चालेल. आता हा वाटाणा आपण एक 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. इथे मी पनीरचे तुकडे अशा प्रकारे थोड्याशा मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. हे पनीरचे तुकडे आपण अलटी पलटी करून छान असा गोल्डन सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी जास्त करत हलकासा ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत पनीरचे तुकडे आपण फ्राय करून घेणार आहोत. एका साईडून फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडूनही 2 ते 3 मिनटं छान असं सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे पनीरचे तुकडे फ्राय झालेले आहेत. अलटी पलटी करून हे मी पनीरचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत. छान असे बाहेरून क्रिस्पी देखील झालेले आहेत. आता हे पनीरचे तुकडे मी काढून घेणार आहे. इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये थोडा हिंग टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचे जिरे टाकणार आहे. खडे मसाले टाकणार आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, स्टार फूल, लवंग, दालचिनी, जावेत्री असे काही खडे मसाले मी घेतलेले आहेत. हे खडे मसाले मी तेलामध्ये टाकून देणार आहे. 1-2 मिनिट छान असे हे तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत. तेलावर 1-2 मिनिट मस्त असे मसाले फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो कांदा आणि काजू वाटून घेतलेली जी पेस्ट आहे ही पेस्ट टाकून द्यायची आहे. पेस्ट टाकून दिल्यानंतर ना गॅसची फ्लेम कमी जास्त करत फ्राय करून घेणार आहोत. 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकलेली आहे. छान असे फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मसाले घालणार आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे. 1 छोटा चमचा हळद घालणार आहे. 1 चमचा गरम मसाला घालणार आहे. 1 चमचा मी इथे पनीर मसाला घालणार आहे. एवढे मसाले मी घालून घेतलेले आहेत. आता हे मसाले छान असे तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत. सर्व मसाले छान असे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय मसाले आपले छान असे भाजू लागलेले आहेत. आता हे मसाले तेलही सोडू लागलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता एक 2 ते 3 मिनटं हे मसाले मी फ्राय करून घेतलेले आहेत. छान असं तेल देखील सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ही प्युरी घालून घेतलेली आहे. प्युरी देखील आपण ह्या मसाल्यांबरोबर छान अशी फ्राय करून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं ही प्युरी या मसाल्यांबरोबर आपण फ्राय करून घेणार आहोत मस्त अशी. तर इथे तुम्ही पाहू शकताय प्युरी देखील आपली मसाल्यांबरोबर छान अशी फ्राय झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये हा जो वाटाणा आहे बॉईल करून घेतलेला हा वाटाणा घालून देणार आहोत. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे इथे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथे आपण पाणी घालताना हलकंसं गरम पाणीच घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही म्हणजे भाजीला छान अशी तरी येते. ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटलेला होता तेच भांडं मी इथे खंगून घातलेलं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. कारण आपल्याला हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटर मसाला बनवायचा आहे. त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. कारण बाहेरच्या ज्या भाज्या असतात त्या थोड्याशा अशा घट्टच असतात. त्यामुळे जास्त पातळ भाजी करायची नाही. अशा प्रकारे मी भाजीचा थिकनेस ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले जे पनीर होतं हे पनीर घालून घ्यायचं आहे. चवीनुसार संपूर्ण भाजीच्या हिशोबाने मीठ घालायचं आहे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक शेवटला मसाला घालणार आहोत. तो मसाला म्हणजे किचन किंग मसाला.
कारण बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ज्या भाज्या बनवल्या जातात त्या भाज्यांच्यामध्ये हा मसाला आवर्जून घातला जातो. या मसाल्यांमुळे भाजीला छान अशी टेस्ट येते आणि जशा बाहेरच्या भाज्या लागतात तशी सेम आपली ही भाजी लागणार आहे. त्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की वापरा. भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत. हातावर मेथी थोडीशी क्रश करून अशी घालणार आहोत. त्यामुळे भाजीला मस्त अशी टेस्ट येणार आहे. कारण बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमधल्या भाज्यांच्यामध्ये अशी कसुरी मेथी नक्की आवर्जून घातली जाते. भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे तुम्ही नक्की कसुरी मेथी भाजीमध्ये घाला. आता याच्यामध्ये जो घातलेला तेजपत्ता आहे तो भाजी पूर्ण झाल्यानंतर लास्टला काढून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. जास्त वेळ ही शिजवायची नाही कारण पनीर चिवट होतं. अगदी 2 ते 3 मिनटंच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. कारण आपण याच्यामध्ये बॉईल वाटाणा देखील घातलेला आहे, त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकताय भाजीला किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. भन्नाट अशी आपली भाजी दिसत आहे. वरून थोडीशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकताय भाजीला किती छान टेक्स्चर आलेलं आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी भेटते परफेक्ट तशी भाजी आपली इथे बनलेली आहे. मस्त असं टेक्स्चर भाजीला आलेलं आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अशी मस्त आपली भाजी बनून तयार आहे. गरम गरम नान बरोबर, गरम गरम चपाती बरोबर किंवा गरम गरम राईस बरोबर ही भाजी भन्नाट लागते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा.